Hello students, in our last 3 lectures we discussed about dissociation of complex compounds into the water. तर आपल्या मागचे जे 3 लेक्चर्स झालेले आहेत त्या 3 लेक्चर्समध्ये आपण पाहिलं होतं की कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजे काय असतं, डबल सॉल्ट्स काय असतात, मॉलिक्युलर कंपाऊंड्स काय असतात. नंतर हे पाहिलं होतं की पाण्यामध्ये डिसोसिएशन कशा प्रकारे होतं कॉम्प्लेक्स कंपाऊंड्सचं. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये पुढं काही टर्म्स असतात, टर्मिनॉलॉजीज असतात की ते येणं गरजेचं आहे. की फॉर एक्झाम्पल जर एखादी लँग्वेज जर यायची असेल आपल्याला तर ते लँग्वेज शिकण्या अगोदर आपल्याला त्या लँग्वेजची मुळाक्षर येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे फॉर एक्झाम्पल जर इंग्लिश लँग्वेज यायची असेल तर अल्फाबेट्स येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर कॉम्प्लेक्स कंपाऊंड डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्याला थोड्याफार टर्मिनॉलॉजीज असतात ते येणं गरजेचं आहे. आपलं नेक्स्ट हेडिंग असणार टर्मिनॉलॉजीज used in complex compounds. त्यामध्ये फर्स्ट असणार आपल्याकडं सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम काय असतो? सेंट्रल मेटल ॲटम याच्या नावावरून कळतं आपल्याला की कॉम्प्लेक्स कंपाऊंडमधचंच हे सेंटर असणार. सेंट्रल it is center of complex compound. कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं एक सेंटर असणार, केंद्रस्थान असणार सेंट्रल मेटल ॲटम. आणि या सेंट्रल मेटल ॲटमला ग्रुप्स आर अटॅच्ड टू सेंट्रल मेटल ॲटम थ्रू कोऑर्डिनेट bonds. For example, FeH2O whole 5NO2+. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जोही पार्ट प्रेझेंट असतो तो असणार एक त्याच्यामध्ये असतो सेंट्रल मेटल ॲटम. हा चौकटी करून दिसतो. या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा Fe जो असणार तो असणार सेंट्रल मेटल ॲटम. आणि या सेंट्रल मेटल ॲटमच्या सभोवताली हे ग्रुप्स अटॅच असतात थ्रू कोऑर्डिनेट बॉन्ड्स. मग हे झालं सेंट्रल मेटल ॲटमबद्दल. Fe असणार इथं सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम ही आपली फर्स्ट टर्मिनॉलॉजी झाली. याच्यानंतर असणार आपली सेकंड टर्मिनॉलॉजी. त्या अगोदर हा हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. ओके, कॉपी केला असालच. थोडंफार मी साईडला होतो, व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आपली असणार लिगेंड्स. ही झाली फर्स्ट टर्मिनॉलॉजी सेंट्रल मेटल ॲटम. जी सेकंड टर्मिनॉलॉजी जी असणार आपली ती असणार लिगेंड्स. हे लिगेंड्स काय असतात ते सांगतो. लिगेंड्स म्हणजे काय असणार, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण कोण प्रेझेंट असतं. एक तर सेंट्रल मेटल ॲटम प्रेझेंट असतो आणि सेंट्रल मेटल ॲटमच्या सभोवताली जे ग्रुप्स प्रेझेंट असणार तेच असणार काय असणार लिगेंड्स असणार. मग लिगेंड्सची डेफिनेशन काय सांगता येईल मला? The groups attached to central metal atom through coordinate bonds are called ligands. Example K4FeCN whole 6. याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये Fe आहे सेंट्रल मेटल ॲटम आणि हे जे 6 सायनाईड आहेत ते असणार लिगेंड्स. या 6 सायनाईड जे आहेत ते Feच्या सभोवताली असे प्रेझेंट असतात. हे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड असतात. CN मायनस हा निगेटिव्हली चार्जड असतो. CN मायनस हे 6 लिगेंड्स अशा प्रकारे अटॅच असतात. हे जे ग्रुप्स आहेत त्यांनाच म्हणायचं लिगेंड्स. हे लिगेंड्स काय असतं हे पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड टर्मिनॉलॉजी आपली. हे तुम्ही एकदाच कॉपी करा दोन्ही. डोनर ॲटम. त्याच्या अगोदर मी थोडेफार तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. हे लिगेंड्स जे असतात ना हे लिगेंड्स सेंट्रल मेटल ॲटमला त्यांच्या स्वतःकडचे इलेक्ट्रॉन डोनेट्स करतात. जो सेंट्रल मेटल ॲटम आहे लिगेंड्स, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लिगेंड्स डोनेट their
इलेक्ट्रॉन पेयर्स टू सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटमला लिगेंड्स काय करतात, त्यांच्याकडचे इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग ते CN जो आहे तो लिगेंड आहे, मान्य आहे मला. मग CN काय करणार, या Fe इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. पण या CN मध्ये देखील 2 ॲटम आहेत, एक आहे कार्बन ॲटम आणि एक आहे नायट्रोजन ॲटम. या दोघांपैकी जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो तो असणार डोनर ॲटम. इथं जर कार्बन जर डोनर असेल तर हा असणार डोनर ॲटम. ओळखायचं कसं, एखाद्या लिगेंड मॉलिक्यूलमध्ये जो अगोदर दिलेला असतो अगोदर, तो असणार डोनर ॲटम. डोनर ॲटम. मग डोनर ॲटमची डेफिनेशन काय सांगता येईल मला, द ॲटम ऑफ लिगेंड मॉलिक्यूल ऑफ लिगेंड which donate electron pairs to central metal atom. हे झालं डोनर ॲटमची डेफिनेशन. हे झालं लिगेंड्स. डोनर ॲटम आणि लिगेंड्स काय असतं हे पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत की लिगेंड्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं जातं. ऑन द बेसिस ऑफ चार्ज असतं, ऑन द बेसिस ऑफ डेन्सिटी असतं. पण त्या अगोदर एक तुम्हाला इथे एक पॉईंट लिहितो मी. एक महत्त्वाचा पॉईंट आहे बॉक्समध्ये. हे माहीत झालं की लिगेंड्स काय करतात, आपल्या स्वतःकडचे इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात कोणाला, सेंट्रल मेटल ॲटमला, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात. आपल्याला हे माहिती आहे की जर एखादा मॉलिक्यूल किंवा एखादा स्पीसीज स्वतःकडचे इलेक्ट्रॉन जर डोनेट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लुईस बेस. आणि जो स्पीसीज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असतो तो असतो लुईस ॲसिड. मग इथं लिगेंड जे आहे ते इलेक्ट्रॉन डोनेट करतायत. सपोज हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि हा आहे लिगेंड. या लिगेंडमध्ये एक इलेक्ट्रॉन पेअर आहे आणि हा सेंट्रल मेटल ॲटमकडे एक व्हॅकंट ऑर्बिटल आहे. हा सेंट्रल मेटल ॲटमला हा लिगेंड इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. म्हणजेच काय असणार, लिगेंड जे असणार ते आपल्याकडचे इलेक्ट्रॉन सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करणार आणि सेंट्रल मेटल ॲटम काय करणार, ॲक्सेप्ट करणार. मग इथं मी पॉईंट लिहितो व्हेरी इम्पॉर्टंट. जे लिगेंड्स आहेत, लिगेंड्स ॲक्ट्स ॲज लुईस बेस. आणि जो सेंट्रल मेटल ॲटम आहे, सेंट्रल मेटल ॲटम ॲक्ट्स ॲज लुईस ॲसिड. आणि ज्यावेळेस कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होत असताना काय करणार, हा जो लिगेंड आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार सेंट्रल मेटल ॲटमला. मग इथं आपल्याला एक पॉईंट लिहिता येईल, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट असणार. तुम्हाला स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ऑर इनकरेक्टमध्ये. ज्यावेळेस कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होत असतील, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होत असताना इंटरॅक्शन्स असतील, इंटरॅक्शन्सचं तुम्हाला नाव विचारतील. तर जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतात, द कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आर रिझल्ट ऑफ लुईस ॲसिड बेस इंटरॅक्शन्स. म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो, जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालेले आहेत ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड कुठल्या रिॲक्शनच्या किंवा कुठल्या इंटरॅक्शन्सच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. तर लुईस ॲसिड आणि लुईस बेस इंटरॅक्शन्स असणार बिटवीन लिगेंड अँड सेंट्रल मेटल ॲटम. हे झालं लिगेंड्स. नेक्स्ट झालं डोनर ॲटम. हा बॉक्स इम्पॉर्टंट आहे लिगेंड्सच्या बाबतीत. लिगेंड्स कोण म्हणून काम करतात, लुईस बेस, सेंट्रल मेटल ॲटम, लुईस ॲसिड. आणि इंटरॅक्शन्स कुठले असणार, लुईस ॲसिड अँड लुईस बेस. तर हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. लिगेंड्स काय असतं, सेंट्रल मेटल ॲटम काय असतं आणि आपलं डोनर ॲटम काय असतं हे पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज. लिगेंड्सचं जे वर्गीकरण केलं जातं त्या वर्गीकरण करण्याच्या तत्त्व जे आहेत किंवा कुठल्या आधारावरती केलं जातं त्याच्यामधला पहिला आपला आधारस्तंभ आहे किंवा जो बेसिस आहे तो असणार दिलेल्या लिगेंड्सवरती कुठला चार्ज प्रेझेंट आहे त्याच्यावरती. जर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असेल तर ते असणार ॲनायनिक लिगेंड्स. जर पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट असेल लिगेंडवरती तर तो असणार कॅटायनिक लिगेंड्स.
आणि जर का कुठल्याही प्रकारचा चार्ज लिगेंडवरती प्रेझेंट नसेल तर तो असणार न्यूट्रल लिगेंड्स. तर क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट आपण डिस्कस करूयात निगेटिव्हली चार्ज लिगेंड्स ऑर ॲनायनिक लिगेंड्स. त्यामध्ये फर्स्ट असणार आपल्याकडं ॲनायनिक लिगेंड्स. ॲनायनिक लिगेंड्स कोणते असणार? द लिगेंड्स which have negative charge त्यांना काय म्हणायचं? ॲनायनिक लिगेंड्स. आणि आपल्याला हे चार्ज माहिती असणं का गरजेचं आहे? पुढे चालून आपल्याला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करावा लागतो सेंट्रल मेटल ॲटमचा. नंतर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर एक कन्सेप्ट असते तीही कॅल्क्युलेट करावी लागते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक लिगेंडवरती किती चार्ज आहे आणि कोणता चार्ज आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर ॲनायनिक लिगेंड्स ज्यावेळेस आपल्याला नामकरण करायचं असतं नोमेनक्लेचर, त्यावेळेस एक रूल असतो ॲनायनिक लिगेंड्सच्या बाबतीत. रूल काय सांगतो? ज्यावेळेस आपण एखाद्या ॲनायनिक लिगेंड्सचं म्हणजे निगेटिव्हली चार्ज लिगेंड्सचं नोमेनक्लेचर करत असताना त्या लिगेंड्सचं जे मूळ नाव आहे त्या मूळ नावातलं जे ई असतं लास्टचं ते ई रिप्लेस केलं जातं बाय ओ. इथं पॉईंट मी ॲड करतो. व्हाईल नेमिंग ऑफ ॲनायनिक लिगेंड्स E of parent name is replaced by O. काय असतं ते एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी सांगतो एक्झाम्पल घेतल्यानंतर. तर आपण पाहूयात की आपलं ॲनायनिक लिगेंड्सचे एक्झाम्पल कुठले असतात ते. तर फर्स्ट एक्झाम्पल सुरुवात करतो मी. आपल्याकडं एक्झाम्पल्स इथं असतील. हा असणार F मायनस, नंतर असणार Cl मायनस, नंतर असणार Br मायनस, आयोडीन मायनस, दॅट इज I मायनस. यांचं जर तुम्हाला पॅरेंट नेम म्हणजे मूळ नाव जर माहिती असेल तर अतिउत्तम, नसेल तरी अतिउत्तम. फ्ल्युराईड याचं नाव असतं फ्ल्युराईड, याचं नाव असतं क्लोराईड, याचं नाव असतं ब्रोमाइड, लास्ट आयोडाईड. हे झालं याचं पॅरेंट नेम किंवा मूळ रूट नेम. इथे लिहितो मी रूट नेम. आणि ज्यावेळेस आपण याचं नामकरण करू ॲज अ लिगेंड, IUPAC नेमिंग जे असतं इथं लिहितो मी याचं लिगेंडचं IUPAC नेम. हे नेम काय असणार? सिम्पल आहे. जे रूट नेम आहे त्या रूट नेममधलं जे ई आहे, while naming of anionic ligands E of parent name or root name is replaced by O. तर इथलं जे E आहे ते E रिप्लेस करायचं बाय O. फ्ल्युरिडो याचा असणार क्लोरिडो, E रिप्लेस करायचं बाय O याचा असणार ब्रोमिडो, आणि याचा असणार आयोडाइडो. सेम आणखीन एक्झाम्पल जर बघायचे असतील आपल्याला तर OH मायनस याचं जे पॅरेंट नेम असतं याचं नाव असतं हायड्रॉक्साईड. आणि ज्यावेळेस नोमेनक्लेचर कराल इथलं ई रिप्लेस करायचं बाय ओ, हायड्रॉक्सिडो. सेम आणखीन असणार आपल्याकडे CN मायनस, निगेटिव्ह चार्ज आहे, ॲनायनिक लिगेंड आहे मान्य. याचं जे नाव असतं त्याचं नाव असणार सायनाईड. आणि IUPAC रूल काय सांगतोय? जर निगेटिव्हली चार्ज असेल म्हणजे ॲनायनिक असेल तर ई रिप्लेस करायचा बाय ओ. याचं नाव काय असणार? सायनिडो. याला काही बुक्समध्ये सायनो देखील म्हणतात. ह्या फ्लुरिडोला क्लोरो देखील म्हणतात. पण अकॉर्डिंग टू IUPAC नोमेनक्लेचर रिकमेंडेशन रूल 2005 याचं फ्लोरो न म्हणता त्याला फ्लोरिडो म्हणायचं म्हणून सांगितलं. IUPAC रिकमेंडेशन आहे. त्यानंतर आणखीन एक्झाम्पल्स बघायचे असतील आपल्याला तर असणार हा SO4 2 मायनस. याचं नाव असतं जे पॅरेंट नेम असतं तर रूट नेम लिहितो मी. रूट नेम याचं नाव असतं सल्फेट. आणि नोमेनक्लेचरमध्ये IUPAC नोमेनक्लेचर
मध्ये याचं नाव काय असणार, हे ई रिप्लेस करायचं बाय ओ, सल्फेटो. सेम आपल्याकडे असणार आणखीन एक SO3 2- हा असणार सल्फाईट, आणि याचं नोमेनक्लेचर काय असणार, सल्फिटो, ई रिप्लेस करा बाय ओ. N3- दिस इज नायट्राइड, पॅरेंट नेम रूट नेम ई रिप्लेस केलं बाय ओ, नायट्राइडो. हा एक महत्वाचा आहे C2O4 2-. C2O4 2-, याचं नाव असतं ऑक्झॅलेट, जे रूट नेम आहे ऑक्झॅलेट. आणि जर ऑक्झॅलेट लिगेंड असेल आणि निगेटिव्हली चार्ज आहे तर माहिती आहे रूल काय सांगतो, ई रिप्लेस करायचं बाय ओ, ऑक्झॅलेटो. नंतर आणखीन एक असतं, हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, हे NO2-. याचे 2 नावं असतात, ते 2 नावं कशावरती डिपेंड असतात की आपण जे पाहिलं डोनर ॲटम कोण आहे त्याच्यावरती. याच्यामध्ये नायट्रोजन ही डोनर ॲटम म्हणून काम करतो आणि ऑक्सिजन ही डोनर ॲटम म्हणून काम करतो. जर नायट्रोजन डोनर ॲटम म्हणून काम करत असेल तर याचं नाव असतं नायट्रो, हेच नाव असतं त्याचं IUPAC नोमेनक्लेचरमध्ये लिगेंडचं नाव. आणि जर का ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन हे कधी असणार, इफ नायट्रोजन इज डोनर ॲटम, त्याचं नाव काय असणार, नायट्रो. आणि जर का असं लिहिलेलं असेल तर लिहितो मी स्टार करून याला, ऑक्सिजन NO. याचा अर्थ काय असतो, जो अगोदर लिहिलेला असतो तो असणार आपल्याकडे डोनर ॲटम. मग या एक्झाम्पलमध्ये डोनर ॲटम कोण असणार, O, दॅट इज ऑक्सिजन. आणि जर ऑक्सिजन जर डोनर ॲटम असेल तर याचं नाव असणार नायट्राइटो. इथे लिहितो मी, इफ ऑक्सिजन डोनर ॲटम. हे झाले आपले ॲनायनिक लिगेंड्स, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतो त्यांना म्हणायचं ॲनायनिक लिगेंड्स. त्याच्यानंतर काय असणार आपल्याकडं, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार ते असणार कॅटायनिक लिगेंड्स. कॅटायनिक लिगेंड्सच्या अगोदर तुम्ही हे कॉपी करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. तर हे कॉपी केलं असालच तुम्ही. तर आपल्याकडं जो नेक्स्ट टाईप असणार, तो नेक्स्ट टाईप काय असणार, कॅटायनिक लिगेंड्स. मी काय करतो, कॅटायनिक लिगेंड्सच्या अगोदर न्यूट्रल लिगेंड्स काय असतं ते डिस्कस करतो आणि त्यानंतर कॅटायनिक लिगेंड्स. कारण त्याच्यामागे एक लॉजिक आहे. ते लॉजिक काय, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लिगेंड्सचं नोमेनक्लेचर लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो नोमेनक्लेचर करत असताना. नेक्स्ट हेडिंग द्या, न्यूट्रल लिगेंड्स. सेकंड टाईप जो असणार ऑन द बेसिस ऑफ चार्ज तो असणार आपल्याकडं न्यूट्रल लिगेंड्स. न्यूट्रल लिगेंड्स म्हणजे काय असतं की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसणार, डज नॉट हॅव एनी चार्ज आर नोन ॲज लिगेंड्स, न्यूट्रल लिगेंड्स. तर न्यूट्रल लिगेंड्सचे एक्झाम्पल्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, कारण नोमेनक्लेचरमध्ये तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. तर मी सगळ्यात अगोदर जे एक्झाम्पल आहे याचं फर्स्ट एक्झाम्पल मी सांगतो, NH3 अमोनिया. याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, हे एक न्यूट्रल लिगेंड आहे अमोनिया. आणि अमोनिया जर न्यूट्रल लिगेंड म्हणून काम करत असेल तर याचं जे नोमेनक्लेचरमध्ये जे नाव असतं ते नाव अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याची स्पेलिंग ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण JEEला याच्यावरती एक वेळा प्रश्न विचारला होता, फक्त स्पेलिंग चेंज होतं नोमेनक्लेचरमध्ये. अमाईन जर लिगेंड असेल तर याचं नोमेनक्लेचर असणार अमाईन, अमोनिया जर लिगेंड असेल तर याचं नाव असणार अमाईन. MM आहे, MM. इथं फोकस करा MM वरती. नेक्स्ट आपल्याकडं असणार CO, कार्बन मोनॉक्साईड. जर कार्बन मोनॉक्साईड न्यूट्रल लिगेंड असेल तर याचं नाव महत्त्वाचं आहे, याचं नाव असतं कार्बोनिल.
दिस इज कार्बोनिल. थर्ड, जर PH3 हे असतं फॉस्फिन, न्यूट्रल लिगेंड आहे एक. फोर्थ H2O, जर पाणी न्यूट्रल लिगेंड आहे त्याचं नाव असतं ॲक्वा. काय असतं? ॲक्वा. आणि लास्ट फिफ्थ, हेही महत्वाचं आहे, पिरिडिन. हे पिरिडिन देखील काय आहे? एक न्यूट्रल लिगेंड आहे. हे झालं न्यूट्रल लिगेंड. लास्ट राहतो आपला कुठला? कॅटायनिक लिगेंड्स. हे दोन्ही एकदाच कॉपी करा तुम्ही, कॅटायनिक लिगेंड्स आणि न्यूट्रल लिगेंड्स. थर्ड क्लासिफिकेशन आपलं कॅटायनिक लिगेंड्स. आणखीन एक ॲड करायचं यामध्ये, सिक्स्थ NH2 याचं नाव असतं हायड्रॅझिन. याचं नाव असतं हायड्रॅझिन. कॅटायनिक लिगेंड्समध्ये, कॅटायनिक लिगेंडची डेफिनेशन काय असणार? लिगेंड्स हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज आर कॉल्ड कॅटायनिक लिगेंड्स. याचे एक्झाम्पल 2 ते 3 एक्झाम्पल आहेत, ते तेवढं लक्षात ठेवा. आणखीन एक ॲड करा न्यूट्रलमध्ये, NO. त्याला म्हणतात नायट्रोसिल. कॅटायनिक लिगेंड्स, फर्स्ट N2H5 प्लस कॅटायनिक आहे, याचं नाव असतं हायड्रॅझिनियम. दुसरं असतं NO प्लस, याला म्हणतात नायट्रोसिलियम किंवा नायट्रोझोनियम ही म्हणतात याला, नायट्रोसिलियम और नायट्रोसोनियम. थर्ड N2H5 NO प्लस. थर्ड काय असेल आपल्याकडं? NO2 प्लस, याचं नाव असतं नायट्रोनियम. हे लिगेंड्सचे नाव, त्यांच्यावरचा चार्ज तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. तर हे झालं ऑल अबाउट क्लासिफिकेशन ऑफ लिगेंड्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज. इथं क्लासिफिकेशन जे आहे लिगेंड्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज संपतं. जे आपलं नेक्स्ट क्लासिफिकेशन असणार ते असणार ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी. ते काय असतं ते पाहण्या अगोदर बोर्डवरचं तुम्ही लिहिलेलं कॉपी करू शकता.